तर रस्त्याबाबत महापालिका आणि प्रशासन आता अतिशय संवेदनशील झाल्याचे चित्र पाहायला मिळतं। सोलापूर विकास मंच प्रस्तावित 54 मीटर रस्ता तातडीने पूर्ण करण्यासाठी गेले 3 वर्ष प्रयत्न करत आहे। शाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील रेल्वेचा पूल, ज्याचे आयुर्मान संपलेले आहे, तो पूल रेल्वे प्रशासन कधीही जमीनदोस्त करू शकते। अशा वेळेस सोलापूर शहरात वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होऊन अतिशय गंभीर परिस्थिती उद्भवेल। हा पूल पाडल्यानंतर पर्याय म्हणून पुणे नाका, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक, अवंतीनगर, अरविंद धाम, रेल्वे अंडरब्रिज, देशमुख पाटील वस्ती, सीएनएस हॉस्पिटल ते सोरेगाव हा 54 मीटर रस्ता प्रस्तावित आहे। या रस्त्याबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन अजिबात गंभीर नाही। रेल्वेचा पूल पाडल्यानंतर वाहतुकीची अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होईल। या सर्व बाबी सोलापूर विकास मंचने महापालिका आयुक्त, शहर अभियंता, महापालिकेचे इतर अभियंते यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्या। रेल्वेचे डीआरएम यांच्यासोबत आणि त्यांच्या टेक्निकल टीम सोबत सुद्धा विकास मंचने 2 ते 3 मीटिंगा घेतल्या। सोलापूर विकास मंचने 2 ऑक्टोबर रोजी 54 मीटर रस्त्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। परिणामी अतिरिक्त आयुक्तांनी आज 30 सप्टेंबर रोजी सोलापूर विकास मंच सोबत तातडीची बैठक घेतली। या बैठकीत सोलापूर विकास मंच कोअर कमिटी सदस्य, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, शहर अभियंता सारिका अकुलवार, अभियंता प्रकाश दिवाणजी उपस्थित होते। कारंजे यांनी सांगितलं की रस्त्याबाबत महापालिका प्रशासन अतिशय गंभीर आहे आणि रेल्वेचा पूल पाडल्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीची सुद्धा त्यांना जाणीव आहे। रस्ता पूर्ण होण्यासाठी आणखी काही निधीची गरज आहे, तो निधी आज महापालिकेकडे उपलब्ध नाही। 3 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री सोलापुरात येत आहेत, त्यांच्या समोर हा विषय मांडून 54 मीटर रस्त्यासाठी लागणारा अतिरिक्त निधी मंजूर करून घेणार आहेत। यावेळेस सोलापूर विकास मंचचे काही सदस्यांना सुद्धा त्यांनी पालकमंत्र्यांसोबतच्या बैठकीत आमंत्रित केले आहे। जवळपास 1 तास चाललेल्या चर्चेत हे लक्षात आले की महापालिका प्रशासन 54 मीटर रस्त्यासाठी वेगाने काम करू इच्छिते, निधीची कमतरता आहे। एकंदरीत सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन सोलापूर विकास मंचने 2 ऑक्टोबर रोजीचे आंदोलन काही काळासाठी स्थगित केलेले आहे, अशी माहिती सदर शिष्टमंडळामध्ये सहभागी झालेल्या मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, केतन शहा, विजय जाधव, दत्तात्रय अंबुरे, सुहास भोसले, आनंद पाटील या सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी प्रसार माध्यमांना दिली।